माझं नाव सुभाष गंगाराम तळेकर। नमस्कार, मी दादा गजेंद्र पाटील। माझं नाव महेंद्र बाबर आणि मी मकरंद आबांना भेटायला आलेलो आहे इथे। मी मारुती भारत भुसनर, पंढरपूर तालुका BJP कार्याध्यक्ष। आबांकडे आलतो, मंत्री महोदयांकडे आलतो। पडझडीचा विषय होता आमच्या पंढरपूर तालुक्यातला। 42 गावापैकी 6 गावं वंचित होती, त्यातली 1200 कुटुंबांना पडझडीचं पैसे मिळले नव्हतं। आपले केळीचं आणि डाळिंबीचं नुकसानीचे पैसे भेटले नव्हते, त्यामुळे साहेबांना भेटलो। गेले 3 दिवसापूर्वी मी त्यांना कॉल केला होता, त्यांनी मेसेज सांगितलं होतं टाकायला। मेसेज टाकल्यावर रात्री 11:48 त्यांनी कॉल केला की बाबा मी उद्या इथे अवेलेबल आहे 4 ते 7, ते येऊन भेट। सध्याच्या भेट झालेली आहे आणि माझ्या कामाचा थोडा विचार मग चालू। भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। अनेक पुनर्वसन शेतकऱ्यांना अनेक पुनर्वसन झालेलं नाही आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी पुनर्वसनचे अर्ज जिल्हाधिकारी पुणे कार्यालयात दिलेले आहेत, परंतु अद्याप त्याच्यावरती काही निर्णय झालेले नाही आहेत। त्यासाठी आज सन्माननीय मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांची भेट घेतली असता त्यांच्या बाबी निदर्शन आणून दिलेली आहे की भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांचे अनेक शेतकरी आहेत, त्यांचं अद्याप पुनर्वसन झालेलं नाही आहे। तर सरकारच्या वतीनं आपण त्यात लक्ष घालावं आणि भामा आसखेड धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं पुनर्वसन करावं अशी त्यांना विनंती केलेली आहे। त्यांनी याबाबत आस्था दाखवली आहे, सकारात्मक आस्था दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की या प्रकरणात मी लक्ष घालीन आणि भामा आसखेड प्रकल्पग्रस्त पुनर्वसन करण्यासाठी जमीन लागणार आहे ती तातडीत वितरित केली जाईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। ते आमचा प्रश्न ऐकून वर मंत्रालयात बोलून त्यांना सांगितलं उद्या यांचा प्रश्न मार्गी लावा। नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख सन्माननीय अजितदादा यांनी एक पायंडा पाडून दिलेला आहे की प्रत्येक मंत्र्याला जनता दरबार आखून दिलेला आहे। जर कोणाला मंत्र्याची भेट होत असेल तर त्या माणसानं जनता दरबारामध्ये यावं आणि मंत्र्याची भेट घ्यावी आणि आपला प्रश्न मार्गी लावावा। ही चांगली सोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलेली आहे, त्याबद्दल अजितदादा पवार यांचे आम्ही आभार व्यक्त करतो।